नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. आज आपण हे फुलं काढणार आहोत, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तुम्हाला ते दिसताना जरी कठीण वाटत असले तरी काढताना ते खूप सोपे आहे. चला तर मग पहिलं फूल काढूया. त्याच्यासाठी आपल्याला असा आयताकृती आकार काढायचा आहे आणि एक छोटा गोल काढायचा आहे त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला अशा रेषा काढायच्या आहे. अशा रेषा काढल्यानंतर आता आपल्याला असा पाकळ्यांचा आकार द्यायचा आहे त्याला. बघा कसा मी देत आहे, व्यवस्थित तुम्ही बघा आणि बघून काढा. हे पहा मी कसा आकार दिलेला आहे. ठीक आहे, एवढा आकार दिल्यानंतर आता आपल्याला खालनं असा एक आकार काढायचा आहे आणि एक असा आकार काढायचा. आता याच्या आजूबाजूचं आपण जे काढलेलं होतं ते सगळं आपल्याला खोडून टाकायचं आहे. आणि आता पहिले आपल्याला कोणतंही ड्रॉइंग काढताना पहिले आपल्याला फेंटमध्ये काढायचं असतं आणि मग त्याला आपण डार्क करायचं असतं. त्याच्यामुळे आपलं काही चुकलं तर त्याच्या रेषा त्याच्यात उमटत नाही. आता बघा मी सगळं डार्क पेन्सिलने काढून घेत आहे. ठीक आहे, आता याच्या खाली आपण काढूया. दांडी काढली आहे आणि 2 पानं काढली आहे. आणि आता याच्यात आपण थोडंसं शेडिंग करूया. बरं मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही कधी शेडिंग केलं आहे का? नसेल केलं, तुम्हाला ते शिकायचं असेल तर मला नक्की सांगा, मी तुम्हाला ते नक्की शिकवेल. आता थोडंसं आपण याला थोडंसं असं शेड देऊन देऊ. आता आपलं पहिलं फूल हे झालेलं आहे. आता दुसरं फूल काढूया. दुसरं फूल काढायसाठी मी एक सर्कल काढलेला आहे आणि सर्कलमध्ये एक छोटासा गोल काढलेला आहे. आणि बघा मी कसं अशा आपल्याला रेषा काढायच्या आहे. ठीक आहे, आता बघा मी कसा त्याला आकार देत आहे ते तुम्ही पण तसंच बघून काढा. आता इथे थोडीशी माझी रेष चुकली आहे तर मी परत ते खोडून काढलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला एक एक पाकळी काढत जायची आहे. आणि आता आपण ते त्याचा आकार कसा देत आहे मी. आता आपण जे आजूबाजूला जे काढले होतं फेंटमध्ये ते सगळं खोडून टाकूया. कोणतंही पेन्सिल ड्रॉइंग आपण जेव्हा करतो ना, तेव्हा फर्स्ट आपल्याला पहिले फेंट असं काढायचं आहे पेन्सिलने आणि मग ते आपल्याला डार्क करायचं आहे. आता बघा मी खोडलेलं आहे. आता मी व्यवस्थित ते डार्क करून घेत आहे. बरं, तुम्ही माझे बाकीचे ड्रॉइंग्स बघितले आहे का? नसेल बघितले तर नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि बघा, आणि आवडले तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा याला थोडंसं शेड दिलेलं आहे मी. आता हे आपलं दुसऱ्या प्रकारचं फूल झालेलं आहे बनवून. आता आपण तिसऱ्या प्रकारचं फूल बनवूया. आता बघा मी कसे काढत आहे. 1 2 3 4 5. ठीक आहे, आता आपल्याला याचे अशा पाकळ्या जोडून घ्यायच्या. 1 2 3 4 5. ठीक आहे, हे एक प्रकारचं एकदमच इझी असं एक फूल आहे हे. ठीक आहे, 3 प्रकारचे फुलं झाले. आता आपण चौथ्या प्रकारचं फूल काढूया. त्याच्यासाठी पण आपल्याला एक सर्कल काढायचं आहे आणि सर्कलमध्ये आपल्याला असं पेन्सिलीने त्याचे भाग करायचे आहे. आणि मग आता बघा मी कसं काढत आहे त्याच्या बाजूला. हे बघा कशी मी पाकळ्या जोडत आहे, तशा तुम्हाला जोडायच्या आहे. आणि आता जे फेंट आपण सर्कल काढलं होतं ते सगळं आपण खोडून टाकूया. आणि आपण हे डार्क पेन्सिलने व्यवस्थित काढून घेऊया. थोडंसं शेडिंग देऊन देऊया. आता हे एक प्रकारचं फूल आपलं बनवून झालं. आता लास्ट त्याच्यासाठी असा पहिले शेप काढायचा आहे आणि एक छोटासा काढायचा आहे. लास्ट नाही आहे, लास्ट सेकंड आहे. हे बघा मी कसा आकार दिला आहे, कसं काढत आहे, तुम्हाला तसंच पाहून ते काढायचं आहे. आणि कशा मी रेषा देत आहे त्याच्यात बघून घ्या. हे बघा आपल्याला असे त्याचे पार्ट्स करायचे आहे.
आणि मग आपल्याला ह्या बाजूचा जो आपण शेप काढला होता तो खोडून घ्यायचा आहे आणि आता हे आपण डार्क करून घेऊया. आणि हे आता आपण पामी कसे जोडत आहे. हळूहळू त्याच्या पाकळ्या किती सुंदर दिसत आहेत. हां, आता आपलं हे फूल झालेलं आहे. याच्या खाली हे पहा, याच्यामध्ये आपण असं रेषा काढूया आणि त्याच्या खाली आपण त्याची दांडी काढूया आणि एक पाकळी काढूया, पान काढूया. आत्ता शेवटचं फूल. आता पहिला मी असा शेप काढला आहे आणि मग असा काढला आहे. आणि तुम्ही बघून व्यवस्थित फूल काढून बघायचं आहे. तुम्हाला नक्की जमेल. आणि ड्रॉइंग हे सगळ्यांनाच जमू शकतं आणि खूप जणांना ड्रॉइंग हे खूप आवडतं. कोणाकोणाला आवडतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघा कसे काढले मी पाकळ्या त्याच्या व्यवस्थित. आणि त्याच्या खाली आपण त्याचे पानं काढून घेऊ. आता आपण सगळ्या फुलांना कलर देऊन देऊया. पहिले हे फुलचं आपण आजूबाजूचं जे आउटलाईन काढली होती ना ती सगळी खोडून टाकूया आणि खोडून टाकूया आणि व्यवस्थित काढून घेऊया, डार्क करून घेऊया. तुम्हाला या सगळ्या फुलांपैकी कोणतं फूल आवडलं मला नक्की सांगा. 1 नंबरचं आवडलं, 2, 3, 4, 5, 6. आता आपण हे रंगवून घेऊया. मी येलो कलर दिलेला आहे आणि आता मी देणार आहे रेड कलर. आता मी रेड कलरनी व्यवस्थित ते रंगवून घेणार आहे. आता खालची दांडी मी ग्रीन कलरची करणार आहे. त्याच्या आधी मी ब्लॅक जेल पेन घेतलेला आहे आणि ब्लॅक जेल पेननी मी आउटलाईन करून घेत आहे. तुम्ही स्केच पेननी केली तरी चालेल, पण जेल पेननी त्याला व्यवस्थित आउटलाईन दिसते. आता हे पहिलं फूल झालं. आता दुसरं फूल आपण रंगवूया. येलो कलर देत आहे, पिवळा कलर देत आहे आणि मध्ये कथ्था कलर दिलेला आहे आणि हिरव्या कलरची दांडी आणि ब्लॅक जेल पेननी ते व्यवस्थित करून घेत आहे. हे झालं दुसरं फूल. आता तिसरं रेड कलर देत आहे सगळीकडे. पूर्ण तुम्ही दुसरा कलर दिला तरी चालेल. पिंक कलरसुद्धा या फुलांना छान दिसेल. आणि ब्लॅक कलरच्या जेल पेनने त्याला आउटलाईन करून घेत. हे झालं तिसरं. आता चौथ्या फुलाला मी येलो कलर देत आहे आणि पिवळा कलर दिल्यानंतर त्याला थोडंसं लाल कलरने हे देत आहे, शेडिंग करत आहे, जेणेकरून ते आपल्याला छान दिसेल, उठून दिसेल. तुम्ही पिंक कलरने केलं तरीही चालेल. हे झालं एक फूल. आता याला मी ब्लॅक जेल पेननी परत आउटलाईन करून घेईल. किती सुंदर दिसत आहे ना. जी लहान मुलं आहेत त्यांना चित्रकले स्पर्धेत वगैरे असं कधी येतं की फुलांचे आकार काढा, शेप्सने फुलांचे आकार काढा, तर तुम्ही हे काढू शकता. आणि हे खूप छान आयडिया आहे असे फुलं काढायची. तुम्ही फ्लॉवर पॉटसुद्धा काढू शकता, तर त्याच्यात असे फुलं काढू शकता. हां, आता बघा हे फूल झालं, हे दुसऱ्या नंबरचं, हे तिसऱ्या नंबरचं, चौथ्या आणि एक शेवटचं फूल राहिलेलं ते आपण रंगवून घेऊया रेड कलर. तुम्हाला कोणतं आवडलं, हे आवडलं की हे 2 नंबरचं आवडलं की 3 नंबरचं आवडलं, हे चौथं आवडलं की 5वं आवडलं, हे मला कमेंट सेक्शनमधून नक्की सांगा. धन्यवाद.